नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत जांबाची भाजी. खूप अप्रतिम बनते, खूप चविष्ट लागते. चला तर लगेच सुरुवात करूयात. इथे मी घेतलेले आहेत कच्चे पेरू, ज्याला जांब पण म्हणतात. कच्चे आहेत हे आणि याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला. अशा प्रकारे सर्व जांब मी स्वच्छ धुवून याच्या फोडी करून घेतलेले आहेत. आणि कढईमध्ये इथे मी 3 ते 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते भाजून घेणार आहे. या छोटीशी वाटी आहे, 4 चमचे तीळ यामध्ये बसतात. तेवढे मी छान असे खरपूस भाजून घेणार आहे कढईमध्ये. भाजून झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पावडर बनवून घ्यायची आहे. हा आपला जांबाच्या भाजीचा बेस आहे, ज्याने आपली भाजी मस्त मसालेदार दिसेल. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा मेथी दाणे टाकून घेतलेले आहेत आणि थोडीशी मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं तडतडलं की आपल्याला 5 ते 6 पाकळ्या मी घेतल्या होत्या लसणाच्या, इथे बारीक काप करून तेलामध्ये टाकलेले आहेत. याला ब्राऊन कलर आला की यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट करणार आहोत ॲड. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट ॲड करू शकता. अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. धनेपूड आणि जिरेपूडही असेल तर तुमच्याकडे तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. खूप छान चव लागते त्याचीही. थोडंसं मसाल्यांना होऊ द्यायचं आहे. हा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे आणि लगेच आपल्याला जांबाच्या फोडी यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. छान मिक्स करायचे सगळे मसाले या जांबाच्या फोडींना लागले पाहिजेत असे. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी सहज सगळ्यांना जमते आणि खायला खूप अप्रतिम लागते ही जांबाची भाजी. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे तुमच्या चवीनुसार. सहज मिक्स होतात हे सगळे मसाले या जांबाच्या पोळीमध्ये. अशा प्रकारे मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहेत जांब. तर 3 ते 4 मिनटं मी इथे शिजू दिलेले आहेत आणि छान मऊसूत झालेले आहेत हे पेरू. आणि आपल्याला 4 चमचे मी इथं गूळ किसून घेतला होता, तो ॲड केलेला आहे. गुळाने खूप छान चव लागते, आंबट गोड. आणि लगेच आपण जी तिळाची पावडर बनवली होती भाजून, ती पण ॲड करणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तीळ भाजून टाकल्याने या भाजीची चव खूप छान लागते. थोड्या वेळ झाकून ठेवूयात, अगदी 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर. आणि हे खूप छान याला पाणी सुटलेलं आहे. आणि यामध्ये आता ॲड करणार आहोत भाजलेली सोप होती 1 चमचा, त्याला मी बारीक पावडर बनवून घेतलं आहे आणि ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. सोपने खूप छान चव लागते, म्हणून इथे सोप ॲड केलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करू नका. तशी खूप छान लागते जांभळाची भाजी. कधीही बनवू शकता. या सीझनमध्ये पेरू अवेलेबल असतात प्रत्येकाकडे. तुम्ही बाजारातून आणून अशी भाजी नक्की बनवून बघा. खायला खूप छान लागते. भाजीला काही नसेल, जर पेरू किंवा जांब अवेलेबल असतील घरामध्ये तर नक्की भाजी ही बनवा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ती भाजी कशी बनली हे कमेंट करायला विसरू नका.